7th subject English Unit 1 Subunit 1.3 Little Girls Wiser Than Old People, page number 12. Welcome. In previous video we had seen 1.3 Little Girls Wiser Than Old People. We see in this video, before reading activity question on it and page number 11, some part of the text story. Today let's continue page number 12. Open your book now and get ready to listen carefully the story. This is very interesting story. I told you in previous video about it. Today let's continue. Now we see in previous video, we had seen in previous video that little girls are playing in the puddle. What is the name of the girl? Malasha and Akulka. Two girls are playing. We see in the picture, look carefully there, two girls are playing in the puddle. What is the name of the younger girl? Elder girl Akulka and younger girl Malasha. Elder म्हणजे मोठी मुलगी कोण आहे? Akulka आहे. What was she wear? She wear yellow garments with design. What is name of her? This girl Akulka. And little girl Malasha, she wear a blue frocks, blue dress, and elder girl wear yellow one with a design. Both girls are wrapped her heads in a red kerchiefs, and now they are playing in the puddle. Where is the puddle? The puddle कुठं आहे? Where is the puddle? Started to puddle with her shoes on near her house. त्यांच्या घराजवळच हे पडल होतं. पहिल्या पान नंबर 11वरती दुसऱ्या लाईनमध्ये पहा. अ लार्ज पडल हॅड रन डाऊन फ्रॉम अ मॅन्युअर पाईल इंटू लेन बिटवीन टू फार्म्स. त्या दोन शेतांच्या मध्ये एक डबकं होतं पाण्याचं, आणि मॅन्युअर पाईल म्हणजे खताचा ढीग होता त्या ठिकाणी अगोदर, आणि तो खड्डा होता, आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी साठलेलं होतं, आणि त्या दोन मुली त्या ठिकाणी खेळायला सुरुवात करतात. आणि मग काय घडतं? वेन दे आर एंटर इन द पडल, लिटल गर्ल वॉज लिटल अफ्रेड. ती छोटी मुलगी काय होती? थोडी घाबरते. आणि मग मोठीची मुलगी आहे अकुल्का, ती त्याला धीर देते. नेवर माइंड, इट विल नॉट बी एनी डीपर, गो स्ट्रेट टुवर्ड्स मी. घाबरू नको, जास्त काय खोल नाही, आणि सरळ पुढे ये म्हणते. आणि मग येत असताना ती छोटी मुलगी मलाशा काय करते? मलाशा स्प्लॅशड इट अप, ती शिंतोडे उडवते. मग त्यावेळेला अकुल्का काय म्हणते? मलाशा लुक आउट, सरळ बघ, डू नॉट स्प्लॅश इट अप बट वॉक सॉफ्टली. हळूवार पुढं चालत ये. परंतु काय होतं? सी हॅड बेअरली सेड दॅट वेन मलाशा प्लम्प्ड हर फूट इन टू द वॉटर. आता जेव्हा नुकतंच ती सांगते तोपर्यंत काय होतं? बेअरली सेड याचा अर्थ जेव्हा ती सांगते तात्काळ मलाशा प्लम्प्ड हर फूट इन टू द वॉटर. प्लम्प्ड बुडवणे, पाऊल तिचं पाण्यात बुडवते. अँड बेस पॅटर्ड म्हणजे शिंतोडे उडवते. बेस पॅटर्ड याचा अर्थ की गहाण चिखलाचं पाणी उडवते.
Now open your book, page number 12 up. Let's continue the story. There are two questions. First, we see here, why did Akulka want to strike Malasha? And why did Malasha run home? Those two things happen after the best battered सिंतोडे उडवल्यानंतर त्या आकुलकाच्या अंगावरती चित्रावरती आपल्याला दिसतं बघा की आकुलकाच्या अंगावरती ते शिंतोडे उडवलेले आहेत आणि शिंतोडे उडवल्यामुळं स्मॅशलं. त्यामुळं ती आकुलका काय म्हणते बघा, दोघीही नवीन ड्रेस परिधान केलेले असतात. त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहे. कोणता सण होता? एस्टरचा. एस्टर हा सण जो आहे तो ख्रिश्चन लोक मोठ्या प्रमाणात साजरा करतात आणि त्याची ती सुट्टी होती आणि त्या सुट्टीच्या दिवशी नवीन कपडे घालून खेळायला बाहेर आले होते. आता इथं 11 पानावरती काही 2 प्रश्न दिलेली होती, ती पाहायची होती. थिंग्स टू डू. 11 नंबरच्या पानावरती काही 2 थिंग्स टू डू. ड्रॉ अ मॅप ऑफ द विलेज युजिंग युअर इमॅजिनेशन अँड डिस्क्रिप्शन गिवन हिअर. आपण इमेजिन करायचं आहे की कशा पद्धतीची त्या ठिकाणी सिच्युएशन प्रसंग असणार आहे. ड्रॉ द न्यू ड्रेस ऑफ एनी वन ऑफ द 2 गर्ल्स. फाइंड आउट हाऊ एस्टर इज सेलिब्रेटेड. एस्टर सण कसा साजरा केला तो त्याच्याविषयी तुम्ही थोडीशी माहिती घ्या. एस्टर सण जो आहे तो ख्रिश्चन लोक साजरा करतात. चर्चमध्ये जाऊन प्रेयर करतात. त्यानंतर न्यू ड्रेस वेअर आणि मोठ्या प्रमाणात सांताक्रूज वगैरे त्या ठिकाणी कार्टून तयार केलं जातं. अशा पद्धतीनं एस्टर सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. लेट्स टुडे कंटिन्यू पेज नंबर 12. Akulka's new dress. Akulka's new dress. Now I read this story. Let's listen carefully and try to understand. Akulka's new dress, and not only her dress but also her nose and eyes. आता ती जी आहे बेस पॅटर्न्स स्प्लॅश्ड द डर्टी वॉटर, घाणेरडं गडूळ पाणी अंगा उडवल्यामुळं आकुलकाचं नुसतं फक्त ड्रेसच घाण झालेला नसतो. नॉट ओनलीचा वापर इथं केलेला आहे. फक्त ड्रेसच घाण झालेला नाही. नॉट ओनली हर ड्रेस बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर केला जातो. कधी 2 घटनामध्ये दोन्ही घटना घडल्या असतील तर, उदाहरणार्थ आता इथं ड्रेसच घाण झाला नाही तर तिच्या अंगावरती सुद्धा शिंतोडे उडाले होते. बट ऑल्सो हर नोज अँड आईज. आकुलका न्यू ड्रेस, नॉट ओनली हर ड्रेस बट ऑल्सो हर नोज अँड आईज. म्हणजे नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर केला कसा केला आहे पहा. आता आपण ही करू शकतो की मला सुद्धा आपण म्हणू शकतो वाक्य की मला लाडू आवडतात. फक्त लाडूच नाही तर मला इतर मिठाईसुद्धा आवडते. नॉट ओनली लाडूज बट ऑल्सो ऑल स्वीट्स आय लाईक इन दिवाळी. अशा पद्धतीनं नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर आपण करू शकतो. असंच झालं नाही तर तसंही झालं असं ज्यावेळेला असतं त्यावेळेला नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर केला जातो. वेन आकुलका सॉ द स्पॉट्स ऑन हर ड्रेस. आता आकुलका जेव्हा आपल्या युनिफॉर्मवरती ड्रेसवरती स्पॉट्स चिखलाचे गडूळ पाण्याचे पाहते, मडचे सी ग्रीव अँग्री. तर ग्रोचं ग्रीव पास्ट टेन्स आहे. राग येणे ॲट मलाशा अँड स्कॉल्डेड हर. स्कॉल्डड रागावणे ओरडणे. स्कॉल्ड SCOLD. स्कॉल्ड म्हणजे रागावरणे. अँड रॅन आफ्टर हर. तिच्या पाठीमागून पळायला लागते. अँड वॉन्टेड टू स्ट्राईक हर. टू स्ट्राईक म्हणजे मारणे. टू बीट हिम. टू स्ट्राईक हर. मलाशा वॉज फ्रायटन्ड अँड सीइंग व्हॉट ट्रबल सी हॅड कॉज्ड. कॉज म्हणजे कारण, ट्रबल म्हणजे
संकट, अडचण, त्रास, आपल्या घटनेमुळं काय त्रास झाला, संकट झालं याचं कारण त्याच्या लक्षात येतं. जम्प्ड आउट ऑफ द पडल अँड रॅन होम. ती काय करते बघा, त्या डबक्यातून बाहेर येते. सी अंडरस्टँड द सिच्युएशन ऑफ द what is matter and she jumped out of the puddle immediately. ताबडतोब पटकन she jumped out of the puddle and ran home. घरी पळत जाते. अकुल्काज मदर passed by. अकुल्काची आई तिथून जात असते. they were neighbor, so अकुल्काज mother was passed by. she saw her daughter's dress bespattered and soiled. माती, गडूळ पाण्यामुळं माती त्या ड्रेसला लागलेली आहे. ती अकुल्काची आई पाहते. ती सीचं सॉ पास्ट टेन्स आहे बघा. गोष्टीमध्ये गेल्या वेळेला मी सांगितलं होतं की गोष्टीमध्ये क्रियापदाचं पास्ट टेन्स येतं. सी सॉ हर डॉटर्स ड्रेस. डॉटर म्हणजे मुलगी. आपल्या मुलगीचा घाण झालेला, शिंतोडे ओढलेला, गडूळ पाण्याच्या डाग, मातीचे डाग पडलेला ते ड्रेस पाहते आणि ती वेअर ॲक्युअर्स ऑन अँड डिड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी. आता ती ॲक्युअर्स वन, तिला कावायला बोलायला लागते. तिला म्हणते की डिड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी. लगेच घाण केलीस काय. मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश्ड इट ऑन मी. आता ती आईला काय सांगते, अकुल्का मलाशा हॅज पर्पजली म्हणजे जाणीवपूर्वक, ॲडव्हर्ब झालेलं आहे. पर्पज उद्देश ठेवून, पर्पजली जाणीवपूर्वक. स्प्लॅश्ड शिंतोडे उडवणे, इट ऑन मी माझ्यावर अंगावरती मलाशानं जाणीवपूर्वक शिंतोडे उडवले. बरोबर आहे, तिनं सांगितलं होतं की शिंतोडे उडवू नको, पण लहान मुलांना पाण्यात खेळायला आवडतं, त्यामुळं ती शिंतोडे उडवते. मलाशा वॉज पर्पजली स्प्लॅश्ड इट ऑन. अकुल्काज मदर ग्रास्प्ड मलाशा. ग्रास्प्ड GRASPED. ग्रास्प्ड म्हणजे पकडणे. कॉट हर मलाशाला पकडते. अँड गेव हर नॉक ऑन अ नॅप ऑफ हर नेक. नेक म्हणजे मान, NECK नॅक. नेक म्हणजे मान, नॅप म्हणजे फटका मारणे. नॉक ऑन द नॅप ऑफ हर नेक. तिच्या मानेवरती फटका मारते. मलाशा बिगेन टू आऊल. बिगिनचं बिगॅन पास्ट टेन्स आहे बघा. गिवचं गेव पास्ट टेन्स आहे. बिगॅन टू आऊल. आऊल म्हणजे ओरडायला लागते. HOWL आऊल ओरडायला लागते मलाशा. अँड हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस. आणि मलाशाचा आवाज ऐकल्यानंतर मलाशाची आईसुद्धा घरातून बाहेर येते. वाय डू यू स्ट्राईक माय डॉटर. सी बिगॅन टू स्कॉल हर नेबर. आता अकुल्काच्या आईला म्हणते, व्हाय डू यू स्ट्राईक माय डॉटर. माझ्या मुलगीला तुम्ही का मारला. सी बिगिनचं बिगॅन टू स्कॉल्ड ओरडायला लागते हर नेबर. नाऊ there are two questions on this page. Now we see to try to find out answer from this question. Why did Akulka want to strike Malasha? Why did Akulka want to strike Malasha? आता याचं उत्तर आपण जर पाहिलं तर ते पाठीमागच्या पानावरती, पान नंबर 11वरती आपल्याला मिळतं की तिला ती सांगते पाण्यावर उडू नको म्हणून. डू नॉट स्प्लॅश इट अप बट वॉक स्लोली. परंतु ती काय होते, सी बेस्पॅटर्ड अकुल्काज न्यू ड्रेस. परंतु नॉट ओनली हर ड्रेस बट ऑल्सो हर नोज अँड आईज. ती शिंतोडे उडवते आपल्या नुसतं अंगावर, कपड्यावरती नाही तर तिच्या नाकावरती आणि नोज अँड आईज, तोंडावरती, डोळ्यावरती सुद्धा शिंतोडे उडवते. त्यामुळं सी वॉज अँग्री. त्यानंतर दुसरा एक प्रश्न आहे, वाय डीड मलाशा रन होम.
आता ती का घरी पळत जाते? शी वॉज फ्रायटन्ड अँड शी अंडरस्टँड द सिच्युएशन व्हॉट विल बी हॅपन. तिच्या लक्षात येतं की काय घडणार आहे, काय प्रसंग घडलेला आहे. किंवा इथं जर आपण पुस्तकामध्ये जर पाहायचं म्हणलं, सीइंग व्हॉट ट्रबल सी हॅड कॉज्ड, याचं उत्तर आपण जर पाहिला तर लक्षात येईल की सीइंग पहिल्याच पॅरेग्राफमध्ये सीइंग व्हॉट ट्रबल सी हॅड कॉज्ड, काय संकट घडलेलं आहे हे कारण तिला समजतं. त्यामध्ये जम्प आउट ऑफ द पडल अँड रॅन होम, आणि ती घरी पळत जाते. आता ॲक्युअर्स वन हा एक वर्ड इथं दिलेला आहे बघा, बॅड चाइल्ड, अ वर्ड यूज इन द इनफॉर्मल स्पीच टू शो अँगर. आता बऱ्याच वेळेला आपण वाईट शब्दांचा वापर करतो, तशा पद्धतीनं अशा वाईट शब्दांचा वापर करण्यासाठी ॲक्युअर्स वनसाठी अशा पद्धतीचे शब्द वापरले जातात. नेप ऑफ हर नेक, द बॅक ऑफ द नेक, तिच्या मानेवरती ती फटका मारते. नॉक ऑन द नेप ऑफ हर नेक, अशा पद्धतीनं. त्यानंतर खाली एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा, लिस्ट ऑल द वर्ड्स दॅट रेफर टू स्पीकिंग इन द स्टोरी. लिस्ट ऑल द वर्ड्स दॅट रेफर टू स्पीकिंग म्हणजे बोलणे. उदाहरण सेड, स्कॉल्ड, रिप्लाइड, अशा पद्धतीचे कोणते शब्द वापरले आहेत बोलताना. ॲक्वायर्स ते शब्द. त्याच्यानंतर म्हणजे बोलण्यासाठी कोणकोणते वर्ड्स वापरलेले आहेत. स्कॉल्डेड आहे, सेड आहे, त्या अशा पद्धतीचे आणखीन कोणते शब्द आपल्याला दिसतात बघा. स्कॉल्ड आहे, सेड आहे, स्कॉल्डेड आहे, रिप्लाइड आहे, आणखी असे शब्द आपण शोधायचे आहेत. ते आपण पुढं पाहू कोणते शब्द असे दिसतात. नाव लेट्स कंटिन्यू. पेज नंबर 13, 13 पानावरती पहा. देअर इज अ पिक्चर गिवन हिअर. व्हॉट वॉज हॅपनिंग, काय घडत आहे त्याचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. अशा प्रकारच्या घटना, लहान मुलांच्या भांडणातून मोठ्यांच्यामध्ये भांडण कसं निर्माण होतं हे, आणि मोठी माणसं कशी भांडतात त्याचं ॲक्शनवरून आपल्याला कृतीवरून लक्षात येतं. वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर, अँड ज्याला आई, अकुलकाची आई मारती मालाशाला मानेवरती फटका, त्याला ती ओरडते. हाऊल एक शब्द येतो बघा, ओरडणे. स्कोल्डेड, हाऊल हा शब्द येतो. त्यानंतर ती मलाशाची आई बाहेर येते आणि वेन शी हिअर हर डॉटर व्हॉइस शी केम आउट इमिजिएटली अँड आस्क्ड क्वेश्चन टू अकुलकाज मदर, वाय डू यू स्ट्राईक माय डॉटर, माझ्या मुलगीला का मारलं. आता भांडणाला सुरुवात होते. वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर, एकामागून एक शब्द येतात. अँड द वुमन बिगेन टू क्वारल, बिगेन पास्ट टेन्स आहे. टू क्वारल म्हणजे भांडणाला सुरुवात होते या ठिकाणी. त्यानंतर द मेन टू रॅन आउट अँड अ बिग क्राऊड गॅदर्ड इन द स्ट्रीट. मॅनचं मेन अनेक वचन आहे. माणसं जमतात, भांडण सुरू झालं की आपल्याला माहीत आहे लोकांची गर्दी होऊन जमते. टू रॅन आउट अँड अ बिग क्राऊड गॅदर्ड इन द स्ट्रीट. बिग क्राऊड मोठी गर्दी, गॅदर्ड पास्ट टेन्स आहे, गोळा म्हणे. कलेक्ट सिमिलर वर्ड येतो. इन द स्ट्रीट रस्त्यावरतीच लोकांची गर्दी जमा होते. ऑल वेअर क्राईंग अँड नो बडी कुड हिअर हिज नेबर. ऑल वेअर क्राईंग, सगळीच ओरडायला लागतात. भांडण लागल्यानंतर सगळीच बोलायला लागतात. नो बडी कुड हिअर, कोणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतं. हिज नेबर. दे स्कॉल्डेड
अँड क्रशड इच ऑदर, एकमेकाविषयी ते ओरडत असतात. क्रशड इच ऑदर म्हणजे अगदीच वाईट शब्द किंवा वेगळ्या पद्धतीनं ओरडणे. वन मॅन गिव्ह अनदर मॅन अ पुश, आणि मग गर्दीमध्ये प्रत्येकजण पुढे येण्याचा प्रयत्न करत असतो. वन मॅन गिव्ह अनदर मॅन अ पुश, पुश म्हणजे ढकलणे. अँड फाईट बिगॅन सुरुवात होते. फाईट म्हणजे भांडण. वेन आकुलकाज ग्रँडमदर केम आऊट, आता आकुलकाची आजी जी आहे ग्रँडमदर केम आऊट बाहेर येते. केम सी स्टेप्ड इन द मिडेस्ट ऑफ द पिसेंट्स. मिडेस्ट असं होतं. स्टेप्ड म्हणजे पाऊल. इन द मिडेस्ट ऑफ द पिसेंट्स, आता शेतमजूर त्या ठिकाणी सगळे असतात. खेडेगाव आहे आणि खेडेगावामध्ये लोक, शेतमजूर करणारे लोक, त्यांना ढकलून ती मध्ये जाते. अँड बिगॅन टू टॉक टू देम, आणि त्यांच्याशी, त्या दोघीशी, आकुलकाच्या आई आणि मलाशाच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न करते. व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स, त्या आकुलकाची आजी जी आहे त्या दोघींनाही म्हणते व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स, काय करायला आहे. कन्सिडर द हॉलिडेज, कन्सिडर म्हणजे गृहीत धरणे, सुट्टी आहे, आज आनंदाचा क्षण आहे, आनंदाचा दिवस आहे. अँड व्हॉट आर यू डुईंग, दिस इज टाईम ऑफ रिजॉयसिंग, REJOICING, रिजॉईस म्हणजे आनंद, डिलाईट आनंद, हॅपीनेस. अँड सी व्हॉट सीन यू आर डुईंग, SIN, सीन म्हणजे पाप, तुम्ही मात्र काय पाप करायला आहे, आनंदाचं क्षण आहे. आणि डिलाईट, हॅपीनेस मोमेंट. अँड व्हॉट आर यू डुईंग, सीन यू आर डुईंग. दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमन. पेचं पेड पास्ट टेन्स आहे. अटेन्शन म्हणजे लक्ष देणे. टू द ओल्ड वुमन, कोणीही त्या आजीकडे लक्ष देत नाही. अँड ऑलमोस्ट नॉक्ड हर ऑफ हर फीट. ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ, नॉक्ड म्हणजे आपटणे, हर ऑफ हर फीट, पाय आपटत असतात. शी वुड नेवर हॅव स्टॉप्ड देम, थांबण्याच्या मनस्थितीत नसतात. इफ इट हॅड नॉट बीन फॉर आकुलकाज अँड मलाशा, इफ इट हॅड नॉट बीन फॉर आकुलका अँड मलाशा. आता इथं जे भांडण चालू असतं त्यामध्ये आकुलकाचा आणि मलाशाचा काही संबंध नसतो. वाईल द वुमन एक्सचेंज वर्ड्स, एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण करणे, एकानं बोललं की दुसऱ्यानं बोलायचं, अशा पद्धतीनं शब्दांची देवाणघेवाण करतात. आकुलका वाईफ्ड ऑफ हर ड्रेस अँड वेंट बॅक टू द पडल इन द लेन. आता काय घडतं बघा, पुढं महत्त्वाचा प्रसंग आहे. वाईल द वुमन एक्सचेंज वर्ड्स, हे जे भांडण सुरू असतं, शब्दांची देवाणघेवाण सुरू असते, त्याला आकुलका काय करते बघा. नो वेअर पार्टिसिपेट, चाइल्ड वेअर नॉट पार्टिसिपेट, मलाशा आणि आकुलका इन दिस क्वारल, त्या भांडणात त्या दोघीही सहभागी नसतात. आकुलका वाईफ WIFPED, वाईफ्ड म्हणजे पुसणे. हर ऑफ हर ड्रेस, ते डाग जे पाण्याचे गडूळ पडलेले ती पुसते. अँड वेंट बॅक टू द पडल इन द लेन, परत त्या जे डबका आहे, खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये रस्त्यावरच्या, लेन म्हणजे स्ट्रीट, त्या रस्त्यावरती जाते. सी पिकड अप पेबल म्हणजे गोटी. सी पिकड अप पेबल म्हणजे गारगोटी. अँड बिगॅन टू स्क्रॅच द ग्राउंड, बिगॅन पास्ट टेन्स आहे, सुरुवात करणे. टू स्क्रॅच म्हणजे ओरखडे, दगड हातात घेऊन त्या गोट्याच्या साह्यानं ओरखडे, पाणी जाण्यासाठी जमिनीवरती त्या चिखलामध्ये मारायला लागते. द ग्राउंड सो हॅज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट, त्यामुळं पाणी काय होईल, रस्त्यामध्ये येईल. वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट, रस्त्यातून पाणी जाईल. वाईल शी वॉज स्क्रॅच म्हणजे ओरखडे मारायला ज्यावेळेला ती लागते. मलाशा केम अप, बघा काय घडतं, मलाशासुद्धा त्या ठिकाणी पण येते. अँड बिगेन टू हेल्प हर, तिला मदत करायला लागते. सी पिकड अप अ चीप म्हणजे एक दगड घेते. अँड वायडन द रील,
वाईडचं वायडनड झालेलं आहे. वाईड म्हणजे तुझी जी बारीक पाणी जाण्यासाठी रस्ता करत असते ती मोठा करण्याचा प्रयत्न करते. हेल्प हर टू वायडन द रेड. त्यानंतर सी बिगेन टू वायडन द रील. ती उघड मोठा करण्याचा प्रयत्न करते. इथं गेस द मिनिंग ऑफ वन वर्ड ब्रॉड बॅक अनदर. एकामागून एक शब्द एकानं बोलले की दुसरा शब्द बोलणे, यालाच वन वर्ड ब्रॉड बॅक अनदर. त्यानंतर इन व्हॉट सीन आर द वर्ड्स यूज हिअर. क्राईंग, रडण्यासाठी कोणकोणत्या शब्द. इन व्हॉट सेन्स आर द वर्ड्स यूज हिअर. क्राईंग, हॉलिडे, knocked her off her feet. आता इन व्हॉट सेन्स आर द वर्ड्स यूज हिअर. क्राईंग, ओरडणे, याच्यासाठी कॉरल हा शब्द वापरलेला आहे. त्यानंतर हॉलिडेसाठी कोणता शब्द वापरलेला आहे बघा. आजी म्हणते बघा, टाईम फॉर रिजॉयसिंग, आनंदाचा क्षण आहे. नॉक्ड हर ऑफ हर फीट. अशा पद्धतीनं भांडण, एकमेक शब्दांची देवाणघेवाण करणे. बघा पुढं गिव्ह अनदर मॅन पुश. तर इथं शब्दांची वड आर डुईंग वन्स. नॉक्ड हर ऑफ हर फीट. तर इथं नॉक्ड हर ऑफ हर फीट हा शब्द आलेला आहे. इन व्हॉट सेन्स आर द वर्ड्स यूज हिअर. कशासाठी वापरलेला आहे. अगदी भांडण, अगदी ऑलमोस्ट एकमेक पाय आपटून भांडत असतात असं सांगितलेलं आहे. त्यानंतर इथं काही प्रश्न आहेत, ती प्रश्न आपण सोडवायचे आहेत. डीड द पीपल स्टॉप फायटिंग. आपल्याला माहीत आहे की लोक जी आलेली असतात ती भांडण मिटवण्यासाठी आलेली असतात का. दे आर गॅदर्ड फॉर एन्जॉयमेंट, नॉट दे वेअर इंटरेस्ट टू स्टॉप द फायटिंग. आपल्याला माहीत असेल की लोक जी जमतात ती भांडण थांबवण्यासाठी नाही तर त्याचा भांडणाचा आनंद, गंमत पाहण्यासाठी जमलेले असतात. सो डीड द पीपल स्टॉप फायटिंग. नो दे डिडंट. आन्सर काय येईल. नो दे डिडंट. वुड आकुलका डू. व्हॉट डीड आकुलका डू. आकुलका काय करत असते. आकुलका जी आहे ती इथं आलेलं आहे बघा. वाईप्ड हर. लास्ट पॅराग्राफमध्ये दुसऱ्या आकुलका वाईप्ड ऑफ हर ड्रेस अँड वेंट बॅक टू द पडल इन द लेन. अँड शी picked up pebble and began to scratch the ground so as to let the water off into the street. What did Malasha do? Malasha came and began to help Akulka. आता पुढं बघा. व्हॉट वॉज द ओल्ड वुमन ट्राईंग टू डू. आता आजी ती काय करण्याचा प्रयत्न करत असते. सी ट्राय टू स्टॉप द क्वारल. ते भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत असते. काय प्रसंग आहे बघा. आनंदाचा प्रसंग आहे. तुम्ही का भांडाला आहे अशा पद्धतीनं समजावण्याचा प्रयत्न करत असते. सी ट्राईंग टू स्टॉप द फाईट क्वारल बट शी वॉज नॉट सक्सेस टू स्टॉप द क्वारल. नाव ओपन युअर पेज नंबर 14. आता पान नंबर 14वरती पहा. द peasants had begun to fight. Peasants had begun to fight just as the water went down the reel toward the place where the old woman was trying to separate the men. आता तिथं जे शेतमजूर असतात बिगेन टू फाईट. जे पेशंट्स हॅड बिगन टू फाईट. त्या लढाई सुरुवात झालेली असते. लोक जमलेले असतात. जस्ट ॲज द वॉटर वेंट डाऊन द रील टुवर्ड द प्लेस. भांडण चालू असतं
त्याला त्या रस्त्यातून पाणी जात असतं. रील टुवर्ड द प्लेस वेअर द ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू सेपरेट द मॅन. रील टुवर्ड द प्लेस वेअर द ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू सेपरेट द मेन. लोकांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतील त्या ठिकाणी पाणी रस्त्यातून जात असतं. द गर्ल्स रॅन वन फ्रॉम वन साईड ऑफ द रील अँड द अदर फ्रॉम द अदर साईड. आता त्या मुली ज्या असतात ते पाणी जात असतं रस्त्यावरती, जिथं भांडण चालू आहे ते पाणी थांबवण्याचा प्रयत्न करण्यासाठी इकडं तिकडं जात असतात. लुक ॲट मलाशा, लुक आऊट, शाउटेड अकुल्का. लुक आऊट मलाशा, लुक आऊट. आता अकुल्का मलाशाला बोलवते, बघ बघ. लुक आऊट मलाशा, लुक आऊट, पुढं बघ. मलाशा वॉन्टेड टू से समथिंग हरसेल्फ. मलाशासुद्धा तिला काहीतरी सांगायचं असतं, बट कुड नॉट स्पीक फॉर अ लाफ्टर. पण ती बोलत नाही हसून, लाफ्टर झालेलं आहे. द गर्ल्स वे आर रनिंग अँड लाफिंग ॲट अ चिप विच वॉज बॉबिंग अप अँड डाऊन द रील. द गर्ल्स वे आर रनिंग अँड लाफिंग ॲट अ चिप. मुली ज्या आहेत त्या ठिकाणी त्या खेळत असतात, हसत असतात, पळत असतात. विच वॉज बॉबिंग अप, पाण्याची बॉबिंग अप म्हणजे पाण्याचे जे वर हेलकावेनं पाणी जात असतं, जे वेगानं जात असतं, बॉबिंग अप अँड डाऊन द रील. त्या ओघळमध्ये जात असतं. दे रॅन स्ट्रेट इन टू द क्राऊड ऑफ द पेशंट्स. त्या सरळ त्या शेतमजुरांच्याकडे गर्दीमध्ये जातात. ओल्ड वुमन सॉ देम अँड सेड द पेशंट. ती आजी जी असते ती पाहते की मुली काय करायला लागलेत, आणि मग आजी काय म्हणते बघा, सेम ऑन यू बिफोर गॉड मेन. सेम म्हणजे लाज वाटली पाहिजे. ऑन यू बिफोर गॉड मेन. आपण देवा प्रार्थना करून आलेलो आहोत आणि आता लगेच भांडत आहोत, आपल्याला लाज वाटली पाहिजे असं आजी म्हणते. यू हॅव स्टार्टेड फायटिंग अँड अकाउंट ऑफ टू गर्ल्स. अकाउंट ऑफ म्हणजे ज्यांच्यामुळं तुम्ही भांडा लागलाय त्या दोन मुली काय करत आहेत बघा. दे हॅव लॉंग ॲगो फॉरगॉटन इट. फॉरगॉटन पास्ट पार्टिसिपल रूप आहे बघा. त्या मुली विसरलेल्या आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही भांडा लागलाय. तर डिअर चिल्ड्रन हॅव बीन प्लेईंग नाईसली टुगेदर. त्या मुली अगदी सुंदर खेळालेल्या आहेत. दे वेअर वायझर दॅन यू. त्या मुली आजी म्हणते की तुमच्यापेक्षा शहाणे आहे. द मॅन लुक्ड ॲट द गर्ल्स. द मेन लोक त्या गर्दीमध्ये लोक त्या मुलांच्याकडे पाहतात. अँड दे फेल्ट असेम्ड. त्या सर्वांनाच लाज वाटते. अँड देन दे लाफ्ड ॲट देमसेल्स. ते स्वतःशीच हसतात. अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स. स्कॅटर्ड बिस्कटने टू देअर फार्म्स. आपल्या शेताकडं कामासाठी जातात. अशा पद्धतीची ही स्टोरी काउंट लिओ अँड टॉल्स्टॉय अडॅप्टेड फ्रॉम अ ट्रान्सलेशन बाय लिओ वायनर यांनी ही ट्रान्सलेट इंग्लिशमध्ये केलेली आहे. दी स्टोरी टेल्स यू गुड मेसेज अँड यू ट्राय टू अंडरस्टँड दिस मेसेज. फर्स्ट वी सी the question on here, things to do, enact the whole story without using words. आता ही कृती आपण करायची आहे. ॲक्शन स्टोरी विदाउट युजिंग वर्ड्स. आर चिल्ड्रन वायझर ग्रोनर्स इन व्हॉट वेज. आर चिल्ड्रन वायझर दॅन ग्रोनर्स इन व्हॉट वेज. आता मुलं ही कशी हुशार आहेत मोठ्यांच्यापेक्षा हे या ठिकाणी आपण चर्चा करायची आहे. त्यानंतर शुड ग्रोनअप्स पीपल गेट इन्वॉल्व इन चिल्ड्रन्स क्वारल. शुड आता मोठ्या माणसांनी मुलांच्या भांडणात सहभागी झालं काय पाहिजे का. इफ येस होय, वेन. इफ नॉट वाय, का. आणि नसेल तर का सहभागी झाले. अशा पद्धतीनं कधीकधी प्रसंगानुसार
मुलांच्या सहभागी झालं पाहिजे, पण बऱ्याच पालकांना वाटतं की माझ्या मुलाची चूक नाही आणि बऱ्याच वेळेला पालक याच्या भांडणामध्ये सहभागी होतात. छोटी मुलं लगेच भांडण विसरतात आणि ती पुन्हा खेळायला लागतात, पण मोठी माणसं ती मनात ठेवतात आणि विसरत नाहीत. तर दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. यू रीड दिस अगेन अँड राईट क्वेश्चन ऑन दिस एव्हरी पेजेस इन युअर नोटबुक. आपण काय करायचं, ही गोष्ट पुन्हा वाचायची आणि आपल्याला इथं प्रत्येक पानावरती काही प्रश्न दिलेले आहेत, आपण ती पाहिलेले आहेत. ती प्रश्न आणि उत्तरं आपल्या वहीमध्ये सोडवायचं आहे. त्यानंतर याचा पुढचा भाग जो आहे वर्कशॉप जे आहे याच्यावर आधारित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. टुडे वी स्टॉप हिअर. थँक्यू. गुड बाय. एन्जॉय.